प्रकरणाचे विधान भवनात पडसाद उमटलेत। पुरावा संपवण्यासाठी कदाचित खरातचा एन्काउंटर होईल। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी शंका व्यक्त केली। पेनड्राईव्ह समोर आला तर दोघा तिघांची विकेट जाईल असा धक्कादायक दावाही वडेट्टीवारांनी केला। मी जबाबदारीने सांगतो, जर ते पेन ड्राईव्ह पुढे आलं तर मंत्रिमंडळातील 2-3 लोकांची विकेट जाईल, पण ते आणू शकणार नाहीत। ते प्रकरण दाबल्या जाईल आणि सोयीचं जेवढं आहे तेवढंच ते पुढे आणलं जाईल। उद्या मला वाटतं की या सगळ्यामध्ये पुरावाच संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर पण होईल। एवढं मोठं हे प्रकरण आहे। खरात प्रकरण फडणवीसांना ऑक्टोबरमध्ये कळालं, मग त्यांनी मार्चपर्यंत प्रकरण रेंगाळत का ठेवलं? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हा सवाल उपस्थित केलाय। खरातच्या भोंदूगिरीचे धागेदोरे सरकारला माहीत असल्याचे नाना पटोले यांनी वक्तव्य केलंय। तुझं हे न करता किती दिवस खेळणार या प्रकरणाशी मुख्यमंत्री? दूध का दूध पाणी का पाणी करून टाका आणि एकदा विषयाचा जो काही निर्णय असेल तो लावून टाका। हा प्रश्नाला रेंगाळत ठेवण्याचा मागे आपलं नियोजन काय? कायद्याचं काम करेल हे मान्य आहे, मात्र हा जो खेळ या निमित्ताने तो ज्यांनी लावलाय हा निषेधार्ह आहे। त्यांच्या जवळ हे प्रकरण दिवाळीच्या नंतर हे ऑक्टोबर नोव्हेंबर पासून जर मुख्यमंत्र्यांना गृहमंत्री म्हणून याची माहिती होती तर मार्च पर्यंत झोपले होते का? असे अनेक प्रश्न यातून निर्माण होऊ शकतात। त्यामुळे फोटोत असणारे फोटोत नसणारे या विकृत माणसाशी संबंधित असणाऱ्यांवर सणवारवर कारवाई झाली पाहिजे। की सरकारला ही सगळी घटना माहित होती, त्या ठिकाणी महिलांचं शोषण होते आहे। त्यांच्या शुद्धीकरणाच्या नावाने चांगल्या घरच्या महिलांना त्या ठिकाणी ओढून त्यांच्या पांढरपेशांबरोबर उद्योगपत्यांबरोबर जोड्या लावून त्यांचं अजून शोषण घेऊन त्यांचं ब्लॅकमेलिंग करून खरात त्या ठिकाणी पैसे लुटत होतं हे सरकारला माहित होतं। विधानसभेत आम्ही सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे। ही घटना ज्या पद्धतीनं आपल्याला सोपी वाटते ती सोपी नाही आहे। सरकारचं याच्यामध्ये सहभाग आहे, त्यामुळे ही सगळे मंत्रिमंडळच या खराताच्या ओशन पाण्यामध्ये हे भिजलेलं आहे आणि म्हणून या सरकारने राजीनामाच दिला पाहिजे। भोंदू खरातांकडे अनेक राजकीय लोक होते। सत्ताधारी पक्षातून हे प्रमाण जास्त होतं, कारण गुवाहाटीला जाऊन रेडा कापल्यानंतर पदं मिळतात ही भूमिका सगळ्याच सत्ताधाऱ्यांची झाली होती। म्हणून हे असे जे यगोरी प्रकार आहेत, बुवाबाजी ही सत्ताधाऱ्यांमध्ये वाढली होती। आणि कालच्या माझं पहिल्यापासून म्हणणं आहे की नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका ह्या निवडणुकीच्या आधीच 1 वर्ष आधीच त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता शिर्डी पोलीस स्टेशनला मध्ये, आणि ह्या सगळ्यांना वाचवण्यासाठी हा या ठिकाणी तो गुन्हा दाबलेला होता। आता भोंदू खरातांकडे सगळ्यांची नावं आहेत, एक नावं बाहेर पडत आहेत, परंतु ही नावं अजून किती नावं बाहेर पडतील यासाठी खरोखरच भोंदू खराताला